नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत आहात का? मग तुमच्यासाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खरी तर सरकारी नोकरी असावी असे स्वप्न आपल्यापैकी कित्येकांनी पाहिले असेल। दरम्यान आपल्यापैकी अनेकांना सरकारी नोकरी मिळाली सुद्धा असेल। वास्तविक सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते। हे खरे असले तरी सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही पदोन्नती मिळवणे हेही कर्मचाऱ्यांचे एक मोठे ध्येयच असते। दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या संदर्भात म्हणजेच पदोन्नतीच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय दिलेला आहे। आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या याची निर्णयाची तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती संबंधीचे नियम माहिती नसतात। यामुळे पदोन्नतीच्या बाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने विचारणा होत असते। दुसरीकडे काही प्रकरणे थेट न्यायालयात सुद्धा जातात। असंच एक प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामार्फत पोहोचलं। मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच काही दिवसापूर्वी गुजरातमधील जिल्हा न्यायाधीशांच्या निवडीवरून सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळवण्याचा कोणताही संविधानिक अधिकार नाही। म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रमोशन हा त्यांचा संविधानिक अधिकार नाही असे माननीय कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे। यामुळेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचारी पदोन्नती मिळवण्याचा दावा करू शकत नाही असा मोठा निर्वाळा यावेळी दिला आहे। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल देताना असे सुद्धा स्पष्ट केले की पदोन्नतीसाठी काही नियम असावेत, हे सरकार ठरवेल आणि यामध्ये न्यायपालिका हस्तक्षेप करणार नाही। मित्रांनो, म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले। खरे तर पदोन्नती ही सिनियरिटी, गुणवत्ता आणि उपलब्ध पदांवर अवलंबून असते। एवढेच नाही तर सरकार त्यासाठी स्वतंत्र नियम सुद्धा बनवू शकते, पण हे नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान असणे सुद्धा आवश्यक आहे। हे मात्र संविधानाच्या अनुच्छेद 16 अंतर्गत येते आणि यावर न्यायालय लक्ष ठेवू शकते असाही निर्वाळा यावेळी माननीय न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। मित्रांनो, दरम्यान माननीय न्यायालयाने घेतलेला हा निर्णय देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे माननीय न्यायालयाच्या या निकालानंतर पदोन्नती प्रक्रियेतील अनेक गैरसमज दूर होण्यास सुद्धा मदत होईल असा विश्वास जाणकार लोकांकडून व्यक्त केला जात आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।